अधिक मासामध्ये दुःख दूर करणारे, कष्ट दूर करणारे, संकट दूर करणारे, अडथळे दूर करणारे सेवा कुठल्या? तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वपूर्ण सेवा बघणार आहोत, ज्या केल्याने आपल्याला कोटी पुण्य मिळतंच, पण आपल्याला संकटातनं, दुःखातनं मुक्तीचे मार्ग पण मिळतात. पहिली महत्त्वाची सेवा म्हणजे अधिक मासामध्ये प्रत्येकाने अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची सेवा करायला पाहिजे. पिंपळ म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूंचं सगुण रूप. या महिन्यामध्ये प्रत्येकाने पिंपळाला प्रदक्षिणेचा नियम करायला पाहिजे. आपल्याला जमेल तेवढा अश्वत्थाला, पिंपळाला प्रदक्षिणा कराव्यात आणि त्यानंतर मग तुपाचा दिवा पिंपळाच्या खाली लावावा. हा नियम जो कोणी करतो त्याला अनेक जन्मांच्या पापापासनं मुक्तीचे मार्ग मिळतात, त्यापासनं मुक्तता मिळते. दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ. विष्णू सहस्त्रनाम हे भगवान विष्णूंना, भगवान गोपालकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. तर या विष्णू सहस्त्रनामाचा पाठ जमेल तेवढा या महिन्यामध्ये प्रत्येकाने करायला पाहिजेत. विष्णू सहस्त्रनामाच्या उपासनेनी अनेक जन्मामध्ये जेही आपण काही पाप करतो, त्या पापातनं मुक्तता आपल्याला मिळते. आपल्या जीवनामध्ये संकट आले असतील, आपल्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल, तर आपण भगवान विष्णूंच्या गजेंद्र मोक्षाचा पाठ करायला पाहिजे. गजेंद्र मोक्षाच्या पाठाने भगवान विष्णूंची विनंती करायला पाहिजे, त्यांना प्रार्थना करायला पाहिजे, त्यांना आळवायला पाहिजेत. या गजेंद्र मोक्षाच्या पाठाने आपल्याला कर्जातनं मुक्तता मिळते, संकटातनं मुक्तता मिळते. चौथा महत्त्वाचा नियम म्हणजे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंच्या दर्शनाचा नियम करायला पाहिजेत. भगवान विष्णूंच्या, गोपालकृष्णांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायला पाहिजे, त्यांना प्रार्थना करायला पाहिजे. ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात शेवटीची आणि अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे ज्याप्रमाणे कार्तिक मासामध्ये दीपदानाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे या महिन्यामध्येही जर आपण नदीमध्ये, भगवंतांच्या मंदिरामध्ये अथवा सत्पात्री ब्राह्मणाला दीपदान केलं, तर आपल्याला कोटी पुण्याचं फळ मिळतं. म्हणून आपण कार्तिक मासापेक्षाही दीपदानाला महत्त्व असलेल्या या सेवेचा अवलंबन करायलाच पाहिजे, ही सेवा करायलाच पाहिजे. तर या सगळ्या सेवा जर आपण या अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये केल्या, तर आपल्याला भविष्यामध्ये संकटातनं, दुःखातनं मुक्तीचे मार्ग मिळतात आणि आपलं जीवन सुकर होत जातं. तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.